एक मिनिट, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. हॅलो. हा हॅलो स्नेहाताई, काय म्हणताय? हा बघा, मी तुम्हाला म्हणलं होतं की नाही, आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर. तुमच्या भावानं एक प्रश्न सोडवला बरं का. आता बघा कसं सगळं सुरळीत होत आहे ते. हा म्हणजे काय झालंय? अहो आपल्या गावातले ते खंडू तो पेन आहेत काय, अहो ते गॅस एजन्सीवाले हो. हा 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 हा. तर त्यांनी गॅस एजन्सी विकायला काढली आहे आणि माझं सगळं बोलणं झालंय त्यांच्याशी. खंडूनाना पण रेडी आहेत आणि मेन म्हणजे तुमचे परेशराव पण रेडी आहेत. त्यामुळे आता काही काळजीच करू नका तुम्ही. एकदा काय तुमच्या हक्काचा बिझनेस सुरू झाला की नाही, की मग सासऱ्यांना काही प्रॉब्लेमच येणार नाही. काय हॅलो हॅलो, अहो बोला की, काहीतरी ठेवला काय? हॅलो स्नेहाताई. हॅलो. काय झालं स्नेहाताई, गप्प झाला तुम्ही? हा नाही नाही, ऐकते मी. काय यो बिझनेस आवडला नाही का तुम्हाला? नसेल आवडलं तर सांगा, आपण दुसरं काहीतरी बघू. हा नाही नाही, खूप खूप चांगलं केलं तुम्ही. हा म्हणजे आवडलंय. स्नेहाताई, स्नेहाताई तुम्ही रडताय काय? नाही नाही स्नेहाताई, हे बघा, तुम्ही आता अजिबात रडायचं नाही. या दिवाळीच्या पाडव्याला तुम्ही परेशरावांना ओवाळणार आणि ते बी तुमच्या हक्काच्या घरात. तुम्ही काळजीच करू नका आता. नाही, खरं तर ही आनंदाची बातमी मी तुमच्या घरी येऊन देणार होतो, पण मला राहवलं नाही म्हणून मला लगेच फोन करून टाकू. हा बरं झालं तुम्ही आमच्या इथे नाही गेलात, आपली भेटच झाली नसती. आम्ही ना तुमच्या इथे आलोय. म्हणजे तुमच्या घरी आलोय. आमच्या घरी? सॉरी, म्हणजे मला पटकन कळलंच नाही ते. आणि एक सांगू का, मला ना असं झालंय, कधी एकदाची वैदेहीला जाऊन भेटते आणि तिला ही आनंदाची बातमी देते. हो स्नेहा, एक मिनिट ऐका. मी तुम्हाला आता जे काही सांगितले ना, यातलं तुम्ही वैदेहींना काहीच सांगू नका. काही म्हणजे काहीच सांगू नका. पण नाही म्हणजे मी तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही तुमच्या डोळ्यात हे असं पाणी आहे म्हटल्यावर ते वेगळंच काहीतरी अर्थ काढतील. भूकंप होईल आमच्या घरात, हे तुम्ही काही सांगूच नका. तुमच्या पुरतच ठेवा. पाहिजे तर तुम्ही परेशरावांना फोन करा, त्यांना सांगा. पण वैदेहीला एकदा सांगू द्या ना मला. माझी शपथ आहे तुम्हाला. तुम्ही वैदेहींना यातलं काही सांगायचं नाही. हा चला आता ठेवतो. हा बाय. तू बस, मी आणते. आई कुठे गेली आता? तिची पिशवी राहिली किचन मध्ये. ये बस. मस्त घर आहे गप्पू तुझं. माझं नाही, आपलं घर आहे ते माझं. गप्पू वेडीचे बाबा. ताई, जेजूंचा कॉल आला का? गप्पू, आमची ना भेटच नाही झाली आमची. फोन पण नाही, भेट पण नाही. आमची भेट नाहीच झाली. भेट आणि फोन पण नाही. फोन पण नाही, भेट पण नाही, काहीच नाही. का बाबा त्यांच्या बाबांना नाही आवडत ना आम्ही भेटलेलं बोललेलं, म्हणून मग फोन पण नाही. दसऱ्याला पण भेट नाही झाली. काहीच नाही.
का शपथ घातली असेल यांनी मला? एवढी आनंदाची बातमी मी कधी गप्पूला सांगते असं झालंय की माझी आणि परेशरावांची भेट झाली आहे. आणि ही भेट, हे सगळं त्या तेजप्रतापमुळे झालंय ना? तुला कसं कळलं? ताई, हे एवढं तर साहजिक आहे की नाही? हे बघ, तुला त्रास होतोय मला माहितीये, तू कितीही लपवायचा प्रयत्न केलास तरी. सगळी त्या तेजप्रतापची चूक आहे. अगं नाही गप्पू, बघ असं नाहीये बाळा. ते नाही, असं नाही, असंच आहे. अगं नाही, तसं नाहीये. मी ताई, जे काही वाईट घडलं ना आपल्यासोबत, हे सगळं तेजप्रतापमुळे झालंय. वैदू, काय बोलतेस तू? हा, तुला अक्कल आहे का नाही? हा, ऐक, काय गप्पा बसायचं? अगं गप्पा बस म्हटलं ना, मारी ना वैदी तुला. मारे? तू बस तिथं, बस बस तिथं शांतपणे. तिचा हात बघ आधी. अगं बस इथं. जाऊ दे ना, शांत बस ना. झालं का तुझं परत सुरू? आई, एक शब्द बोलायचा नाही वैदू. एवढं चांगलं सासर मिळालंय, एवढा चांगला नवरा आहे, आणि काय चाललंय तुझं? आई, तू हे बघ, ऐक ऐक, तुझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय ना हे माहितीये मला, पण आता तशी नाही ना राहिली परिस्थिती. हा, मग अगं तुझ्या सासरची मंडळी किती काळजी करतात तुझी. आता तूच बघ ना, तुझी आता एवढी दृष्ट काढली, माईसाहेब किती प्रेमानं बोलतात. आणि अगं तेजा तर जीव ओवाळून टाकतो तुझ्यावर. तेजा म्हणाली नाही म्हणजे अगं तेजप्रतापरावच. नाही, मी स्पष्ट ऐकलं ना, तू तेजा म्हणालीस. काय म्हणजे मला काही कळतच नाहीये. एकदा काय तू स्वयंपाक करून गेला, लेक असल्यासारखं बोलतेस त्याच्याबद्दल. ए गप्पू, एकदा नाही, आम्हाला माहिती, महाप्रसादाचा पण स्वयंपाक ना त्यांनीच केलंय. ताई, ताई निदान तू तरी असं बोलू नकोस. तू विसरलीस का तुझ्यासोबत जे काही झालंय ते त्या तेजप्रतापमुळे झालंय? अगं गप्पू, कधी कधी ना परिस्थितीमुळे तसं वागावं लागतं बाळा. आता तेजप्रतापरावांच्या आईला परेशरावांचे बाबा बोलले, मग त्यांना राग आला ना. आता बघ, आपल्या आईला जर कोण काही बोललं असतं तर आपल्याला पण आला असता की नाही राग. एक मिनिट, त्याला भाऊ समजून त्याची बाजू घेतेस, वकिली करतेस त्याची? अगं वकिली नाही करते मी, पण मी सांगायचा प्रयत्न करते की परिस्थिती चुकीची होती, माणूस नाही. बघ, तेच म्हणायचंय मला पण वैदेही. हा, असं काही नाहीये. अरे